बळ्याचे अंकितो
दास महाराज हे पुढे म्हणतील. हरिभक्त प्रायण वैभव महाराज आळंदीकर हे त्यांना साथ देतील. Ah
केली ते आमचे सर्वांचे तुमचे नवयुग नव तरुण तडफदार असणारे भगवंताकडे ज्याची ओढ असणारे असे सचिनजी ज्यांनी मला गाडीवर सकाळी घेऊन आले ते असे सचिनजी आणि आपल्या सत्याचे आधारस्तंभ नाव काय? श्यामदादा हा शामरावजी ज्यांच्या घरी आज माझी राहण्याची नाश्त्याची वगैरे सोय झाली ते असे शांभाऊ आपल्या सत्याचे सर्वांचे आणि सर्व तुम्ही देवस्वरूप श्रोते मंडळी आणि आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी वैभव प्राप्त करून दिलेले असे माझे परम मित्र आणि ज्यांच्या संगतीत मी काही दिवस राहिलो आणि अशी गॅप पडला होता बरेच वर्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य कृष्णजी महाराज जोरदार टाळ्या वाजवा खूपच पहिला वाटलं आपलं कीर्तन बरं होणार आहे की नाही अशी गोड ज्यांचा हात आहे असं वाटतं की बाबा साक्षात भगवान इंद्रच वाजवायला एकीकडून इंद्रदेव आहेत एकीकडून अर्जुनराव आहेत असे दोन्ही मृदंगाचार्य आणि आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आणि आमचे गुरुबंधू संपूर्ण नवतरुण गायक मंडळी ज्यांचं श्रद्धास्थान आहे ज्यांचं आधारस्थान आहे असे आदरणीय उद्धव महाराज शिंदे यांचे पट्ट शिष्य महाराजांचं नाव काय? वैभव महाराज. हा वैभव महाराज ज्यावेळेस महाराजांनी चाल घेतली त्यावेळेस म्हटलो तुम्ही तिथंच फेटा बांधता म्हटलो वैभव महाराज असतील आकाश महाराज या सर्वांच्या कार्यक्रमामध्ये जे वैभव प्राप्त झालं ते मनस्वी सर्व गावकऱ्यांना धन्यवाद. विठाला आता तुम्ही पाठीमागे बसलेल्या तुम्हाला सर्वांना ऐकू येते ना? नाहीतर नवीन आणलेल्या चपल्या तिकडे पळून येतात आहेत ना जाग्यावर असं करू नका बरं का. मी दिसतो का फोकस लावायला सांगू आधीच काळ आहे त्याच्यामुळे म्हणलं दिसतो ना सर्वांना? हा मग ठीक आहे. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. काळजी करू नका कंप्लीट तुम्हाला 11 वाजता बरोबर तुमच्या झोपेच्या वेळेच्या अगोदर तुम्हाला गोदडी हॉस्पिटल मध्ये नेऊन सोडतो. गोदडी हॉस्पिटल कळते ना? गोदडी हॉस्पिटल कळलं काय असले ज्या अर्थी तुम्ही त्या अर्थी नक्की तुम्हाला कळलं. तुम्ही हुशार आहे चाणक्य श्रोते असे कसे आहे का नाही? कोणता महाराज कसा आहे लगेच चेहऱ्यावरून चुळकून काढता आहे का नाही? दिसायला उद्भती छाप काय सांगतो कोणाला माहिती नसतील. हा आता तुम्ही जसे आहात असं एकदम प्रफुल्लित असे प्रसन्न असं गुलाबाच्या जसं नेमकं सकाळ सकाळ गुलाबाचा फुल जसा उगवतो असा प्रफुल्लित आहे की नाही तसे चेहरे 11 पर्यंत ठेवा. नाहीतर 10:30 मध्ये असं सूर्यफूल होऊ नका. सूर्यफूल झालं की माझं कीर्तन बी सूर्यफूल झालं. आणणाऱ्या मला ह्याला आणलं होतं कोणी आधी सांगा बरं. कोण असं टवटवीत राहा. अभंग कोणता आहे त्या अभंगामध्ये अर्थ काय हे तुम्ही नेमकं लक्षात घेत नाही. आपल्याला काय लागते छाटूक माटूक कीर्तन. छाटूक माटूक कळते का? वरचं खाता म्हणून वरच्या वरीच लवकर जातात. नाही कळलं? वरचं खाता म्हणून वरच्या वरीच हॉस्पिटलला जातात मग आजारी पडतात. तुम्हाला लागली मॅगीची सवय. कशाची मॅगी? माहित आता सदाशिवचं दुकान आहे पिझ्झा बर्गर सिटीमध्ये येते नाही. आता इथेही खेडेगावात वातावरण निर्माण झाले त्याचं. मॅगी पिझ्झा बर्गर ही खायची सवय लागली. तसं तुम्हाला हसविणारा महाराज पाहिजे आहे की नाही? जरा मध्ये फवारणी करणारा पाहिजे आहे की नाही? अरे खऱ्या गाईच आता आपण गाई कोणत्या पालन करतो खरं सांगा. आता खेडेगावात आहेत म्हणा आता गावरान गाई पण सिटी भागात गेलं काही खेडेगावात गेलं तर कोणत्या गाई? जर्शी. कशी? त्याचं दूध कसं लागतो? गोड लागते. कसं असते? खवटते का भाकरी सोबत? नाही निवड बोगस पानचट आहे का? तसं बऱ्याच जणांना पाकिटावरच्या दूधचा चहा गोड लागतो गाईच्या दुधाचं लागत नाही. मला काही जणांना सांगितलं पाकिटाचं सांगावरी मग पाकिटाचं नाही सांगत बिगर पाकिटाचं आहे. विठाला विठाला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचंय. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संत महात्म्यांचे लक्षण सांगतात.
जी काही संत महात्मे होऊन गेले त्या ठिकाणचं जे लक्षण आहे, त्या ठिकाणचं जे बळ आहे, ते बळ नेमकं कोणतं? शंका येते ना तुम्हाला? बळीयाचे अंकित, शंका आली ना? मग ते बळ नेमकं कोणतं आपल्याला पुढं पाहायचं. एक बरं, अंकित झालात म्हणतात बळीयाचे अंकित, मग ते बळ, आता बळ म्हटलं की अनेक आले, ते आपल्याला पुढं पाहायचं. मग त्या बळाच्या साह्याने आम्ही काय केलं? संसार नाम षड नाम सहा उर्मीचा मारा केला. एवढंच नाही, या जगाचा जन तन आणि धन, जे सगळ्याला आवडतं, घनो पैसा, जन तन धन केले तुलतही समान. आम्ही गवताच्या काडीप्रमाणे त्याला किंमत दिली. एवढं करून आम्ही कुठे गेलो? मुक्तीच्याही मातेवर जाऊन पोहोचलो. बर ठीक आहे, हा झाला अभंगातील सरळ सरळ अर्थ. प्रस्तावना अशी की संत महात्म्याचं लक्षण सांगताना दोन प्रकारचं लक्षण आहे. एक लौकिक लक्षण आहे रसभोग, आणि एक अलौकिक लक्षण आहे. कसं? तर आपण जसं संतांना समजतो तसे ते नसतात, आणि ते जसे असतात तसे आपण समजू शकत नाही. समजू शकत नाही तिथे संतत्व आहे, इथंच घोळ आहे. आता आपलं मन आहे ना खेडेगावात, मी त्याला जसं समजत होतो ना तसा तो नाही, आहे की नाही? म्हणून मी फसलो, असं आहे ना मन. तसं आपण संतांना जसं समजू तसे ते नाहीत, आणि ते जसे आहेत तसे आपण त्यांना समजू शकत नाही. असं का घडावं बाबा? त्याचं काय कारण? त्याचं कारण असं आहे, आपण बोलू नका कोणी, आपण अंतरंग लक्षण जाणण्यात अनभेदज्ञ आहोत. अंतरंग लक्षण जाणण्यात अनभेदज्ञ आहोत. अजून सोपं सांगू का? संत वरून जशी दिसतात तशी ती नसतात. अनभेद का बरं? आणि संत मात्र बहिरंगावर ठरू शकत नाही. आपण बहिरंग जाणू शकतो, कृष्ण महाराज बहिरंग जाणू शकतो. कसे? बहिरंगावर हा माझा फेटा आहे, तेही तुमच्या आमच्यासारखे बोलतात, तेही तुमच्या आमच्यासारखे जेवतात, तेही तुमच्या आमच्यासारखे कपडे घालतात. तर मी जसा फेटा घातलाय, ड्रेस घातलाय, हे कोणतं स्वरूप झालं? बाह्य स्वरूप, आहे की नाही? असे कडक कपडे घातलेले, हजार लपडे का असणार पाठीमागे, पण कपडे मात्र कडक पाहिजे. तसं आम्ही कडक कपड्यावर दिसतो, पण त्याच्यावर संतत्व आहे का? नाही. मग संतत्व समजायचं असेल तर त्याला अंतरंग लक्षण जाणावं लागतं. अंतरंग लक्षण जाणू शकत नाही तिथे संतत्व आहे. थोडं ज्ञानेश्वरी आले का 2 मिनिटासाठी? आता ज्याला ज्ञानेश्वरी ना ज्ञानोबाराय म्हणतात, उदाहरण देतात. आगा राज्यत्व नव्हती अंगा, आणि राय रायपण काय भोगी. ज्ञानोबाराय म्हटले, एखाद्या माणसाला जर प्रश्न केला, बाबा विचारलं की आपल्या देशाचे पंतप्रधान कसे आहेत, असं एखाद्याला विचारलं, तर मला विचारलं तर मी म्हणायला लागलो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात जातात, आपल्या भारताचं नाव करतात, ते असे कपडे घालतात, त्यांच्याकडे तशी गाडी आहे, ती हे खातात, ते खातात, अमुक खातात, टमुक खातात, असं मी सांगितलं. मी असं सांगितल्यानंतर आणि मला एखाद्याने जर विचारलं, तुम्ही ज्या नरेंद्र मोदी साहेबांचं वर्णन करता, तुम्ही कधी काळी नरेंद्र मोदी सोबत गेलात का? हो, सोबत सोडा, आज मी टीव्हीवरच पाहिलं, जवळ तू सोडून द्या, पण टीव्हीवरच पाहिलं नाही. बघा, म्हणजे ज्याच्या संगतीत कधी गेला नाही नरेंद्र मोदीच्या, तो नरेंद्र मोदीचा महिमा सांगू शकेल का? नाही. मग मला जर विचारलं, बाबा तुम्ही जर असं गेलात, मग कधी गेला नाही, मग म्हटलं प्रश्न असा निर्माण. अजून सांगू का? ज्याने कधी ग्रामपंचायतचं सदस्य तिकीट जरी निवडला नाही आणि निवडून जरी आला, संताचा महिमा, मोदी साहेबांचा महिमा जर विचारला तर ते काय सांगू शकेल का? नाही सांगू शकेल. हो, तसं संताचा महिमा सांगण्यासाठी, संतांना जाणण्यासाठी संतच व्हावं लागेल.
होण्यासाठी आधी संत व्हावं लागेल, संतासाठी साधना करावं लागेल, संत महात्म्यासाठी विचार ठेवावा लागेल, संत महात्म्यासाठी आचरण करावं लागेल. त्याच्याशिवाय संत जाणता येत नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळू येईल. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. अहो ह्याची सुरुवात अशी आहे, संताचा महिमा तो बहुत दुर्गम आणि शाब्दिकाचे काम. अरे किती पंडित किती शाब्दिक एकत्र आले तरी संतांचा महिमा करू शकत नाही, संतांना जाणू शकत. हजारो गाया आल्या, हजारो म्हशी एकत्र आल्या तर कामधेनूची बरोबरी करू शकतील का? बोला बोला, होईल का कामधेनूची बरोबरी? किती जरी तुम्ही बल्ब लावला तिथं, सूर्याची बरोबरी आहे का? नाही ना. सूर्याची बरोबरी करू शकतात का? समुद्राची बरोबरी करू शकता का? नाही. तसं किती जरी तुम्ही संतांचं वर्णन केलात, संतांचं शब्दाद्वारा वर्णन केलं, पंडित असो ज्ञानी असो कोणी असो, पण संतांचं वर्णन होऊ शकत नाही. मग त्यासाठी काय, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, आणि तरीच महिमान. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, संतांना जाणण्यासाठी प्रतिवर्षी पंढरीची वारी करावी लागते. त्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, त्यासाठी गाथा वाचला पाहिजे, है का नाही? गावातला आपण कधी मंदिराची पायरी देखील ओलांडत नाही. इतक्या फुटक्या नशिबाचे, आणि संतांना चालू का आपण? एवढं जाणणं सोपं आहे? अरे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असताना देखील तिथं, आता आपल्या गावातला नाही दुसऱ्याचं सांगतो, आपल्या गावात सर्व इथे का इतकी जत्रा भरली, अजून मला कीर्तन करून रिटर्न जायचंय. म्हणजे गावात जर अखंड हरिनाम सप्ताह असला तर त्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी हरिपाठाला लोक जमत नाही. बरोबर आहे? गाथा बसणारा जमत नाही. ज्ञानेश्वरी पारायण सोडा, फक्त ज्ञानेश्वरी पारायण करणारच असतो. काय पाप ऐकतील काय नाही की मी व्यासपीठ चालले, एकट्यालाच ओरडावं लागते. काकडाचं तर नावच घेऊ नका. झोपून आणलेले 2-3च इने पारेकरी, माझ्यावर बारी आली का इने पारे. आणि खरं सांगू तुम्हाला, सगळ्यात जर कठीण आणि सगळ्यात मोठी जरी सेवा असेल इने पारेकरांची. कोणाचे? विने पारेकरांची. एक वाक्य सांगू का, फक्त विषय डोक्यात ठेवा, ऐका. महाराज किती मोठा ह्याला किंमत नाही आहे, किंमत त्याशिवाय सप्ताह नाही. ते शाब्दिक ज्ञान सांगायला 1-2 विनोद सांगून जाईल, पण अखंड हरिनाम सप्त्याचं मुख्य प्रयोजन, मुख्य जर काही असेल तर विने करणे. मी नेहमी सांगत असतो कीर्तनातून, सप्त्यामध्ये मृदंगाचार्य भाडे नसले तरी चालेल, पण असावा असं नाही. पण एक उदाहरणासाठी सांगतो, सप्त्यामध्ये गायक भारी असला तरी नाही असला तरी चालते. उदाहरणासाठी, सप्त्यामध्ये कीर्तनकार भारी नाहीच आजचा, पण नसला तरी चालेल. पंक्ती मोठ्या नसल्या तरी चालतील, पाकिट देणार मोठा नसला तरी चालते, परंतु सप्त्यामध्ये मात्र येना पारा करणारा मोठा पाहिजे. ऐका ऐका, ज्ञानोबारांची भाषा आहे, ऐका. विना पारा हेच सप्ताहाचं मुख्य प्रयोजन आहे, हेच उद्देश आहे. काही जरी नसलं तर फक्त येना 8 दिवस थांबला सप्ताह. बाबा बरोबर आहे महाराज, आपले व्यासपीठ चालक आहेत का? माफ करा मला, व्यासपीठ चालक आहे का? परीक्षेच नव्हता. बरोबर आहे ना? विना पारेकरांचं एवढं महत्व आहे महाराज, एवढं महत्व आहे. जसं आता व्यवहाराच्या गोष्टीत होतं, माता मावल्या समजा, लग्न ठरलं समजा, कीर्तना पडलं. आता बरेच जण असतील बिगर लग्नाचे, द्या माझ्यासोबत पाठवून. संस्कृत ज्ञान बातकारांशी शिकवतो, है की नाही? समजा लग्न ठरलं, लग्न ठरल्यात आपण बघायला जातो, पाहुणे रावळे कसे आहेत काय नाही, तिकडचे शेजारी पाजारी आपण चांभार चौकशी करतो ना, छाटक माटक गावाला. मग चांभार चौकशी केल्यानंतर विचारतो हे कसे आहेत ते कसे आहेत, त्यांचं घर कसं आहे, बरोबर शिकले का, फिरते का, दिवस गाडीवरच लोटतो, गटारीत लोटतो, अमुक करतो, बसाय खाली कसं कुठं लोटतो काय करतो, है की नाही? हे असं आपण विचारपूस करतो ना, काय करतो काय नाही, शेती किती बाडी सगळं विचारतो. मग सोयरीक सुपारी फोडतो. आता सुपारी फोडायचं म्हटल्यावर नेमकं मग काय ते, आता मला तेवढा अनुभव नाही, कोणाच्या सुपाऱ्या जुळलेल्या नाही माय, है की नाही? पण आता सगळं झाल्यानंतर मग काय द्यायचं घ्यायचं असतं ना, 2 लाख 3 लाख असं हाय का नाही तुमच्याकडे पडतं का नाही? चांगलंच सत्कारच केलं पाहिजे, हाय का? खरं सांगायचं, मी काय आता मोबाईलला व्हिडिओ करून सांगणार नाही, पाठवणार नाही तिकडे, आहे ना? जास्त प्रमाण आहे ना? अरे मग लयच माल दिसाले तुमच्याकडे.
आहे का नाही? ही प्रथा आहे ना. देणं घेणं झालं, मग अमुक साडी बस्ता बांधला, हे केलं ते केलं, सर्व झालं, सर्व ठरलं, मंगल कार्याला ठरलं. आता वेळ नाही, सगळं आहे का सगळं ठरलं. आता लग्नाची तारीख काढली, लग्नाची तारीख काढल्यानंतर आता मंगल कार्याला देखील ठरलं. मंगल कार्याला ठरल्यानंतर मग मंगल कार्याने ठरलं, मग आता काय पोरीकडल्याने किती घालायचं, किती घालायचं माहित कळलं आपल्याकडे भाषा. किती घालायचं, किती घालायचं, माझं आता सोनं किती महाग झालं, लय महाग आपट. त्यानं म्हणते 2 तोळे 3 तोळे 4 तोळे 5 तोळे जशा जशा पद्धतीने घातलं सोनं घातलं आहे की नाही. त्यानं म्हणते इकडे मी सोन्याची चेन करतो, अमुक झालं, सगळं घेतलं, सोनं केलं, झालं सगळं. आता लग्न ठरलं, लग्न ठरलं नेमकं त्यांनी मंगळसूत्र विसरलं. काय सगळं मंगळसूत्र सगळं आणलं. ते कोणता हार म्हणते ते मोठा नाही भटक बायाला माहिती नाही. आज बोरतळ हार काय असतं ते, हा हा असू द्या. आता ते नका नाव घेऊ, उद्या घ्यायची पाळी येऊ नये, जास्त नका हो पुरुष मंडळी घेऊ नका नाव, लगेच म्हणतील आणा उद्या आहे की नाही. तिथं सगळं आणलं नेमकं मंगळसूत्र, सगळं लग्न ठरलं. आता अक्षता मंगळसूत्र घालायची वेळ, मंगळसूत्र मग आता लग्न होईल का नाही, सगळं तर आणलं होतं. उदाहरण संपलं. तसं सगळे गायक चांगले, कीर्तनकार चांगले, सगळं चांगलं, नीना पारस नाही सप्ताह होईल. जसं लग्नामध्ये मंगळसूत्राला किंमत आहे याच्यासाठी बोलतो, तसं सप्त्यामध्ये कुणाला किंमत आहे, विनेकऱ्याच्या सेवेसाठी. विठाला कुठं होतं आपण, गेले काय कीर्तनाच्या घोंगडीवर, कोण्या मुद्द्यावर होता आपण. किती ज्ञानी, किती पंडित, किती गायक एकत्र आल्यात तरी आपण कामधेनूची बरोबरी करू शकत नाही, सूर्याची बरोबरी, इथं सगळं ना, सूर्याची बरोबरी करू शकत नाही, समुद्राची बरोबरी करू शकत नाही. तसं किती जाणता असला तरी संतांचा महिमा जाणू शकत नाही महाराज. ते म्हणणार मगापासून संतांचा महिना जाणं अवघड आहे, जाणं अवघड, कठीण आहे, फार दुस्तर आहे. हे का सांगतो, ऐका ऐका ऐका. संतांचा महिमा का जाणून घ्यायचा तुमच्या लक्षात घ्या. संतांना जाणणं म्हणजे आपण आपल्याला जाणून घ्यायचं. कळते ना माझी भाषा. संतांना जाणायचं म्हणजे आपण आपल्याला जाणून घ्यायचं की संत जशी जीवन जगतात, संत ज्या मार्गाने जातात, संत जे विचार करतात, संतांचं जे आचरण आहे तुम्ही आम्ही करतो का, याच्यासाठी संतांना जाणायचं. करतो का, बोला बोला, करतो आपण बसलेले बोलत चला. कीर्तन झाले झाले एक एक सोन्याची अंगठी बोला. जाणतो आपण संतांच्या विचारावर चालतो का, ए बरोबर चुळबुळ करू नका. जाणतो का आपण संतासारखं वागतो का, संतांनी जे सांगितले तर तो आपण पालन करतो का, खरं सांगा. संतांनी आपल्या बिड्या फोका सांगितले का, सांगितले का, लोकांनी टोप्या घालायला सांगितले का. संतांनी काय सांगितलं, पंढरीची वारी. संतांनी काय सांगितलं, ज्ञानेश्वरी. संतांनी काय सांगितलं, गाथा वाचा. संतांनी काय सांगितलं, जे ज्याला आधार नाही त्याला आधार द्या. संतांनी सर्वांमध्येच देव पाहिला, ते तुम्ही आम्ही करतो का. संतांनी आपला धोरा सोडून लोकांचा धोरा कापा म्हटले का, नाही ना. लोकांची जर म्हैस खूपच दूध देत असेल त्याच्यापेक्षा दूध कसं उडवायचं हे सांगितलं का आपल्याला संतांनी. संतांनी हे सांगितलं का आपल्याला, 2 भाऊ एकत्र चांगल्या पद्धतीनं चांगलं नावलौकिक करतात, चांगलं व्यवसाय करतात, त्या दोघांच्या भावामध्ये 2 एका घराचे 4 घर कसं करायचं हे सांगितलं का आपल्याला. नाही नाही नाही, आता फार टाइमपास करत नाही की हीच की अशी पर आकारापर्यंतच चला. मग संतांनी सांगितलं काय, जाऊ नये तिथे जाऊ, ज्या ठिकाणी जायचं नाही त्याच ठिकाणी आपण जातो. जिथं जाऊ नका म्हटले तिथं जातो, खाऊ नका म्हटले ते जात तुम्ही आम्ही खातो, पिऊ नका म्हटलं तेच तुम्ही आम्ही पितो, पाहू नका म्हटलं तरी आपण आता वाजले असू असू पाहतो का नाही. कोण पाहत नाही सांगा प्रमाण, खरं सांगा. माझ्या सह सांगतो, पाहतात का नाही. जे बघायचं नाही ते बघतो ना. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, हे सांगितलं का सत्यानं. बोलून नेत ते बोलतो, करून नेत ते करतो, खाऊन नेत ते खातो. मग हे संतांना सांगितलं नाही. संतांनी काय सांगितलं, संत महात्म्याची सेवा करा, संत महात्म्यांच्या विचारानच चला. मग त्याच्यासाठी संतांना जाणायचं. मग संतांना जाणायचं म्हटलं, संत जसं वागलं तसंच तुम्ही आम्ही जर
वागलो त्याच मार्गाने अनुकरण केलं तर संत तुम्हा आम्हाला जाणता ये अन्यथा जाणता येणार. अजून व्यवहारात उदाहरण हा महिला मंडळ ऐका 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 ऐका. आता याच्यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे महिला मंडळाचाच आहे. त्यातल्यात पुरुषाचा बी आहे. या उदाहरण बाबा बरोबर तुम्ही आम्ही स्नान केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आता स्नानाची भाषा झाली. स्नान आंघोळ केली कपडे घातल्यानंतर आपल्याला बाहेर गावी जायचं काय केलं सुचिरभूत झालो देवपूजा केली मारुतीला पाणी घातलं सगळं झालं. मग कपडे घातले कडक कपडे घातले मग राहिलं काय तलवार बघतो लगेच कपाटापुढे तलवार होती का हा तलवार हा कळलं. त्या बस स्टँडवर बरेच जण आली गाडी की लगेच तलवार उठते तू जसं युद्धाला पळायचं कंगवा काढतो तलवार म्हणजे कंगवा काढलं चेहरा बेरा पाहतो हा चेहरा कशात बघतो ते सगळे जण आपण कशात बघतो माझ्या सर कशात बघतो आरशा बरोबर आरशात कशासाठी पाहतो आरशाला बरं वाटावं म्हणून बरोबर काय बरोबर आरशाला बरं वाटावं बघतो काय बरोबर वा असे श्रोते पाहिजेत हा सगळी संस्थेत भरती केल्या माझ्या संस्थेचं तिथं जे विठ्ठल होईल वाटाले हा होय कृष्णा महाराज कशासाठी आरशाला बरं वाटा म्हणून बघायचं का नाही मग आपण बाहेर गेल्यानंतर नीट लक्ष द्या आपण बाहेर गेल्यानंतर चुकून आपल्या तोंडाला काळा लागलेला असावं लोकांनी आपल्याकडे बघून हसावं हे बरं नाही. त्याच्या अगोदरच आपण आपला चेहरा आरशामध्ये बघून आपला चेहरा कसा करायचा साफ स्वच्छ करून घ्यायचा. विद्रूप लोकांना दिसू नये असं वाटत असेल म्हणून आपल्या आरशात बघायचा आहे. उदाहरण संपलं. तसं संतांना का जाणायचंय संत जे जीवन जगतात त्या पद्धतीने आपल्याला थोडंफार त्यांच्यासारखं तंतोतंत नाही जगता आलं पण थोडंफार का होईना. आता ओवी सांगतो ना त्या उदाहरणावर माऊलीची एक चांगदेव पाशिष्टान मधली ओवी आणि दुसऱ्या अमृत अनुभवामधली एक ओवी ज्ञानेश्वरीतली. बाबा ओवी आठवली का तैसे हरपले आपण पावे ते संता पैकी उसावे आणि मानावे ऐका तुझेची सदा. आपलं उलट आहे सदा नाही पदा पदा नाव घ्या कवा भवा नाव घेतो ओवी ऐकले हा या परी जो दर्पण करील ओवी ही अमृत अनुभवातली ओवी आहे. पण समर्थ रामदास स्वामी एक सांगतात विठाला विठाला या दर्पण करील जो ओढ्या अलंकार स्तनु सज्जवितो मना दर्पणे त्या दर्पणामध्ये त्या आरशामध्ये पाहून असं नटपट होतो फेरन लपले काय म्हणतो आहे की नाही. मी नेहमी सांगतो नरसिंह बुवा किती जरी लावला लक्स ऐका किती जरी लावला लक्स ते होणार आहे मातीमध्ये मिक्स हे ठरलेलं आहे सगळ्याच फिक्स. याच्यात काही बदल नाही. महाराज असू द्या नाहीतर पोखरा असू द्या. सांगायचा मुद्दा संतांना जाण्यासाठी संतच होला. महाराज तुम्ही मगापासून संत जाणं हीच कॅशिट लावली बरोबर. आता किती वाजले सांगा बरं मला हा 10:30 झाले की 10-15 झाले हा बरं सांगत ना टाइम कळत नाही बोलण्याच्या नाही. इथपर्यंत आलो मगापासून संत जाणं मग या बंगा तू जगद्गुरु तू खूप आहे आपली स्तुती करतात बाबा बरोबर. आम्ही झालो बळी बघितलं म्हणजे काय झाली स्तुती झाली. अजून शास्त्रीय भाषेत सांगतो त्याला प्रोढी म्हणतात. काय म्हणतात प्रोढी 12व्या अध्यायातली भूमी काढा आहे का नाही. प्रोढी गातात. संत तर आत्मस्तुतीपासून फार लांब आहेत. संत तर लोकात आपला प्रचार करत नाही. आता आमच्यासारखे छाटूक माटूक महाराज काही सांगतात इथे कीर्तन झाले की 8 दिवस आधीच 15 दिवस मला नरसिंहराव पाठवून आधीच दिले आधीच तयार करून मिस्टेकेट ठेवले. मग आमच्यासारख्या संत म्हणतात असं तर संत प्रचार करत नाही ना
नाही नाही, ऐका 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 सांगतो. संत आपली स्तुती करत नाहीत, प्रोढी गात नाहीत, आणि जे आपली स्तुती करतात ते संत नाहीत. हे लक्षात घ्या. जरा गातात ज्ञानेश्वरी वाचतात त्याच्यात आपण कुणालाही बाबा म्हणतो भुरट्याला, आणि पुन्हा पश्चात ती बाबा असा निघाला. तू कायला घेता आधी? तुला बाबानं बोलवलं का? तुला ज्ञानोबारे तुकोबारे कमी पडलेत का? मी नेहमी वाक्य सांगतो, जगामध्ये ज्ञानोबारायसारखं तुकोबारायसारखं श्रेष्ठ कोणीच नाही. कोणी नाही, कोणी कोणाच्याच. हे मस्तक असं महाराज टेकवायचं, फक्त ज्ञानेश्वरी आणि गातेवर टेकलं पाहिजे. माझे गुरुवारी गेल्यापासून मी पुन्हा म्हणजे असं नम्र होतो, नम्र व्हायचं. पण श्रद्धा माझ्या ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, नाथ महाराज याच्या व्यतिरिक्त श्रद्धा आपली नाही कुठं. हे मी ठामपणे, ज्ञानोबारायसारखा श्रेष्ठ कोणीच नाही हो. सगळ्याला तिथं सगळं सर्वस्व आलं. पण लोक काय म्हणतात, हा बाबा तसा, ते टीव्हीवरचे बाबा बघायचे, एक लोटा जल, काय म्हणतात ते, एक लोटा जल, काय ते मला वाक्य पाठ नाही काय, सब समस्या का हल. अरे बाप रे, गैस क्यों कम पड़ गया, गैस क्यों कम पड़ गया. होय, कोरोनात कसं काय सब हाल नाही, तसं नाही महाराज. संत हे मला पुढे बोलायचंय की संत आपली लौकिकता, आपली योग्यता हे लोकांना सांगत नाही. ओबी सांगू ते रवायच्यातलं संत त्याला म्हणतात, संत म्हणतात पुच्छता डोळा न देखावी, सोकानी कीर्ती न ऐकावी. जे संत असतात आपली पूजा कधीच करून घेत नाही, आणि जे संत असतात आपली कीर्ती कधी ऐकून घेत नाही. नाही तर तुमचं आमचं. एखाद्याला बिडी जरी दिली, बिडी जा पुंडलिक महाराज पवाराचे कीर्तन चाललात, विठोबा रखमाईच्या वेळेस पेटवायची आठवण झाली तर झाली, पेटवा घ्या बिडी. लगेच काय म्हणतो, हो 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 काय सांगायचं, की संपतराव अक्षरशः कर्णाचे सख्खे माऊस भाऊ. आता बिडीवर लग्न ठरतो का आपण, कुणाची स्तुती करतो, बरोबर आहे. पण संत मात्र आपली कीर्ती, आपले गुणगान, आपली पूजा ही कधीही करून घेत नाही, पण आपण ऐकून घेत नाही. मग या अभंगात संत कसं काय आपली स्तुती करतात ऐका. अजून याच्या ज्ञानेश्वरीत बरेचशा बवे आले ना, झटझट सांगतो. ऐका बघा ऐका. पहिली बवी अशी ज्ञानोबाने 2-3 उदाहरण दिले. आडवा थोडी आडी मग आडीदाची हरी नानापूर विधान नाना कुशळ आपल्या पांगरेड पेरे तैसे झाकिले दान पुण्य, हे 2 ओव्या आहेत, त्यामध्ये 3 दृष्टांत सांगितले. कोण कोणते पुढे सांगतो, पण त्याचा सिद्धांत पुढे मांडले. बाबा पाठ असते, वाचस्पतीचे पाडे सगळं तरी जोडी येड्या माझे दोडी महिमेने चातुरी लपी महत्वारी पिशपणावडी मिरून ये. कळत नाही कळाय सांगता. पहिली ओवी कोणती, आडवी तुझ्या ज्ञानोबारांनी गोड दृष्टांत दिलं, नीट लक्ष देऊ का. काय उदाहरण द्या. माऊली म्हटले की एका माणसाला सासरवाडी करून लग्न, आता लग्नाचा प्रसंग ना, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्या लग्नवाल्या मंडळीकडून एक 5 ग्रॅमची अंगठी दिली. कितीची अंगठी, ती अंगठी दिली. मग अंगठी लग्न वगैरे झालं. मग त्याच्या घरामध्ये एक मुलगी राहिली होती, तिचा लग्न सोहळा करायचा होता. मग हा घरचा मोठा जावई. मग याच्या सासरीने काय केलं, सासरे बाबा आपल्या आता छोट्या मुलीचं लग्न आले, सगळं कार्य तुम्हाला पार पाडायचं, सगळी जबाबदारी तुमच्यावर. जावायला मान नाही दिल्यावर लग्न होईल का, जावाय रुसल्यावर लग्न लागत. त्या जावायचा थाट काय सांगायचा, हा 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 नवीन नवीन त्याचा थाट. जोपर्यंत हळद निघत नाही तोपर्यंत थाट, नंतर पाटावर घेऊन असा पाटा पाटा टिंब टिंब त्याचा कार्यक्रमच होते. त्याला जावाय म्हणून विस्तृत नाही, कशालाही बला माझ्या गळ्यात पडली बाबा. पुन्हा त्या जावाकडे दिलं. लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर आता त्या मंडळीकडून सगळी गरीबच मंडळी, इकडली गरीबच. पण ह्या जावाईकडे कार्यक्रम दिल्यामुळे सगळं लग्न ठरलं. आणि जावाई भाऊ आता लग्नाला जायचं म्हणून थटून नटून वगैरे सगळं टाईट वातावरण करून ती 5 ग्रॅमची अंगठी सासरवाडी ज्याने घातलेली असल्यामुळं ती 5 ग्रॅमची अंगठी घातली. कृष्ण महाराज गेला लग्नात. लग्नात गेल्यानंतर आता लग्नात गेल्यानंतर जावई भावाने सगळं पाहुणे रावळे म्हटले, बसा तुम्ही, पाणी घ्या तुम्ही, तिकडे बसा इकडे बसा, असं सगळं त्याच्याकडे नियोजन. लग्न झालं, शुभमंगल सावधान. लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर काय, हे बी कीर्तना सांगायचं का असते.
लग्न झाल्या आधी तर गिऱ्हाईक त्याच्यासाठीच पळतील. गुलाबजामुन आहे का बासुंदी आहे का नाही ठरलं. सासरे भाऊ म्हटले आता लग्न झाले जाऊ तुमचं मुख्य कार्य बघा, पाहुणे रावळे बघा, कोणी राहायचं जेवायचं पण तुम्ही पंक्तीला पहिल्याच पंक्तीला बघा वाढणारे पोरं फिर त्याला एक असं कलर कडक कपड्याचं कॉलर फिरल का हा चला म्हणला. ती 5 ग्रॅमची अंगठी लग्नाला आल्यापासून गप्पच बसत नव्हती. काय बसत नव्हती? कधी कधी लोकांना दाखवून ह्या चान्सच भेटे ना सगळ्या कामात. मग ते तिथं गेलं, वाडेकरी थांबले होते. तिथे गेले ते आणि प्रत्येक वाडेकऱ्याला म्हणलं कसं इकडे बघा माझ्याकडे बघा कसं, ए बाळ्या तू आमटी इकडे घे, भात तिकडे घे, ते गुलाबजामुन तिकडे घे, मट्टा तिकडे घे, बोट कळते ना अक्षर तुम्हाला. हा ते पुढचा वाढणारा म्हणून न जाऊन बोट डोळ्यात न घालू असं असं अक्षर. तो भात तिकडे जाऊ दे, आमटी तिकडे जाऊ दे, बुंदी तिकडे जाऊ दे, हा तू इथं बस, तुम्ही इथं बसा, तिथं बसा, असं अक्षर बोट लावली असं क्रिया बोटाप्रमाणे असं वाटताना असं. पण ज्ञानोबाने त्याला अपवाद शोधले. आडवी अतुडे आडवी, मग अडविता जीवी हरी. ज्ञानोबाराय म्हटले जो माणूस बुंदी इकडे जाऊ दे, भात तिकडे जाऊ दे, आमटी तिकडे जाऊ दे, मला तो जर कीर्तन झाल्या झाल्या अंधारातून गेला समजा आणि चोर लोकांच्या टावळीत सापडला, चोर सगळी चोर एकत्र आली आणि चोरांना म्हणेल का चोरांना या या चांगले माणसं घ्या अंगठी असं म्हणून का? अहो त्याचा जीव प्राण जाण्याची वेळ आली, आडवी आतुडी आडी, मग आडवीता जीवी हरी. त्याचा जीव जाण्याची वेळ आली, मग ते काय करत तुम्हाला काय वाटत दाखवी झटतीशी अंगठी काढेल, फेट्यात घालेल, पोटात घालेल, बुडात घालेल, खिशात घालेल, कुठं घालेल पण दिसू देणार नाही. आडवी आतुडी आडी मग आडवीता जीवी नाही दिसणार ना. काय टुळू टुळू बघता. उदाहरण संपन्न सिद्धांत घ्या. तसं संत महात्म्य आपली योग्यता, आपलं ज्ञान, आपलं वैराग्य, आपली तपश्चर्या हे लोकांना दिसू देत नाही. आता दुसरं उदाहरण तुम्ही आम्ही शेतकरी, नाना कृष्ण आपले पांघरिले पेरिले तैसे झाकिले दान पुणे. आता तुम्ही आम्ही शेतकरी माणसं शेतीमध्ये पेरणी करतो. आता मी काही शेती केली नाही, हाय शेती पण केली नाही. पेरणी केल्यानंतर आपण काय करतो नंतर काय म्हणतात त्याला आपल्याकडे रास ना, हा रास. हा ते अजून काय तर लाकडाचं फिरत नाही ते फासाठी ते झापतो की नाही. मग ते झापल्यानंतर दुसरं पाऊस पडल्यानंतर वाघ उगवतो ना. नाही झापल्यावर चिमण्या पाकरा खाऊन जातात, दुसऱ्या दिवशी लोकांच्या गोंद्या खात बसायच्या. झाकणं म्हणून उगवलं ना. तसं संत महात्म्य आपली योग्यता, आपलं ज्ञान सतत झाकतात. तिसरं उदाहरण कुलवधू लपवी अवयवा. ते एखाद्या कुलवान घराण्यात जन्मलेली मुलगी जे आता पूर्वी ती पद्धत आता काही नाही. आता कुलवान नाही, कुछ नाही काहीच्या डोसक्याला वापरायचंच काम नाही. चलो असं डायरेक्टच ठरण्याच्या अगोदरच कार्यक्रम. मला ते जास्त सांगत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कुलवान घराण्यातली मुलगी ज्या पद्धतीने आपलं शरीर हे पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत झाकती, त्याच पद्धतीने संत महात्म्य आपली योग्यता, आपलं ज्ञान हे सतत झाकत असतात, आहे की नाही. पण वास्तविक पाहिले तर संत कसे येतो वाचस्पतीची पाडे सर्वज्ञता तरी जोडे येड्या माझे दौडे महिमे भेने. त्याचा महिमा कसा आहे, वाचा सिद्धी प्राप्त आहे त्यांना वाचस्पतीची नेपाळे. आणि अजून पाहिलं तर सर्व नेत्याने जे महात्म्य वरलेले ते महात्म्य आपली स्तुती करतील का हो? नाही नाही नाही. अजून भरपूर वेळा अभंगावर यायला आपल्याला नाही नाही. मग अजून याच्या पुढे ज्ञानोबारांनी वयामध्ये वर्णन केलेले योग भ्रष्ट पुरुष असं वर्णन करताना काय केलंय, मोठके देहा कृतींजे नीच ज्ञानाची पहाट फुटे आणि सूर्यापुढे प्रगटी प्रकाशू जैसा तैशे दशेची वाट न पाहता वैशेची गावा नयता बाळपणेची सर्वज्ञता वरी तयाती. अरे जे उपजताच ज्ञानी आहे ते लोकांना ज्ञान सांगतील आणि बाजारात भाव करतील का हो? बॅनर लावत बसतील ते ते स्तुती करणार नाही, लोकांना आपली स्तुती सांगणार नाही. ते सर्व नेत्यानं वरलेले. नामदेवरायचा अभंग आठवत असत तर मला प्रमाण उपजताची ज्ञानी हे वर्मा जाणोनी आले
मागे पाठवला असं चांगदेव देखील त्या ज्ञानोबाऱ्यापाशी लोटांगण गेलं. मग ते संत ते ज्ञानोबार आहे, ते जगद्गुरु तुकोबार आहे. आपली स्तुती करतील का? आपलं वर्णन करतील का? नाही महाराज. मग वर्णन करत नाही तर मग या अभंगात वर्णन कसं करतात? बघा सांगितलं ते नाविलाजानं सांगतात, बाबा हो तुम्ही जसा मला समजतात तसे आम्ही नाहीत. आता तुम्ही आम्ही संतांची व्याख्या कशी करतो? कशी करतो तुम्ही आम्ही संतांची व्याख्या? ते आळशीली, ते मतिमंद नाही, तुमची आमची समज. ते दरिद्री ही नाही, आहे की नाही? ते बुद्धी ही नाही. हे बुद्धिवादी लोक संत म्हणजे उगा गबाळे येडे असते असं ही सर्वसामान्यांची व्याख्या. पण वास्तविक पाहिलं तर संत महात्मे बुद्धिहीन आहेत का? आळशीली आहेत का? दरिद्री आहेत का? बलहीन आहेत का? नाही, संत हे बलहीन नाहीत. संत हे देवापेक्षाही बलवंत आहे. तुका म्हणे आम्ही भगवान परमात्म्याला जिंकत आली नाही, ती अशा संत महात्म्याने जिंकली. देवापेक्षाही संत महात्मे बलवान आहेत महाराज, एवढे बलवान आहेत. आता बरीचशी माणसं म्हणतात महाराज, मी कीर्तनाला गेल्यानंतर सप्त्यासाठी निवेदन घेतलं. आमचे मृदंगाचार्य असो, गायनाचार्य असो, व्यासपीठच्या बाबा म्हणले तुम्हाला आम्हाला किती अनुभव येतात गावोगावी गेल्यानंतर. आता जसं आता आमच्याकडे 2 मुलं आहेत, जसं गंगाप्रसाद आहे, सुमित्र आहे, तसं प्रत्येक गावी गेल्यानंतर महाराज तुमची संस्था आहे का? म्हटलं आहे ना. चहा पाण्याला गेलो एखाद्याच्या घरी, चहा पाण्याला बोलतात, वा 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 किती सुंदर घडी का तुम्ही पण, वा 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 किती छान तुम्ही आवाज तयार केला, तर वा 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 किती प्रवचन चांगलं करते, किती पाटा घेतला, किती निकार राखता, हा 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 किती विद्यार्थी आहेत. म्हणले मला भरपूर आहेत, म्हणजे 40-50. काय नाही तिथं काय तोटा नाही, उगं ढीग आहे, मला कारखानाच आहे म्हणलं, ते येऊ द्या म्हणलं. अशी स्तुती करतो ना, आणगाच्या आण पटकन, महाराज मला मिळत नाही, आण. काय बनायच्या चहावर महाराज जगत होता का? आहे का नाही? तेवढ्यावर नाही थांबत. चहा पिलं की एक गोट. महाराज वर्षातून किती कीर्तन असतात, तुला काय आमची यादी काढायची, किती पाकिट भेटते तिची, आहे का नाही? हळूच म्हणजे घरी कोण आहे? कोणीच नाही, मी आधार नाही, पण माय बाप म्हणलं असंच आकाशातून पडलो म्हणलं मी. असं कुठं बोलतो का मला? असं का तुम्ही कसे प्रश्न विचारतात? घरी नसल्याशिवाय कसं मी येईन म्हणलं, कोणी तर आहे म्हणून नाही ना. असं विचारल्यानंतर म्हणतं छान आहे बघा बरं का महाराज, खूप गुणवान पोर आहे, खूप छान आहे, पण महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हणलं काय? म्हणले आमच्या घरी पोरगा आहे. म्हटलं हा बरं झालं की म्हणलं, तेवढंच आमचं संस्थेत म्हणलं. हा बरं बरं हो आमच्या घरी आहे. म्हटलं काय करतो? म्हणलं काहीच नाही म्हणलं, निव्वळ बेअक्कल आहे म्हणला. हा घरच्या वायर नीट कर म्हणलं तर दुसऱ्याच्याच घरी जातून वायर नीट करून, तो घरच्या वायर सगळ्या खराब करून बसतो. मला निव्वळ बिन टोकाय म्हणलं, वरचं फ्यूज गेलेलं आहे म्हणलं. मी म्हणलं असं बरोबर 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 म्हणलं ठीक आहे. किती मुलं आहेत? म्हणलं 2 जण आहेत. म्हणलं बरं दुसरा काय करतो मोठा? म्हटलं ते चांगलं सर्व्हिसला आहे. म्हटलं सर्व्हिस बी बघतो म्हणला, हा घरचं काम बी पाहतो, ते चांगलं आहे म्हटलं. आणि हे सगळ्यात छोटं आहे म्हटलं, हे सगळ्यात बारीक आहे म्हटलं. हे अख्ख्या गावाची भांडण ते म्हणलं घरी, एक दिवस नीट झोपू देत नाही म्हणलं आम्हाला. एक दिवस कोणतं चांगलं काम करायला गेलं आली ह्याची बला. असं म्हटलं ह्याला आळंदीला घेऊन जा बरं म्हणलं. मी म्हणलं बरं 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 म्हणलं, म्हणजे ह्याचं बोलणं कसं झालं सांगता तुम्ही दर्शिकराव? जे पैसे कुठंच चालत नाहीत ते पैसे कुठं असतात? सप्त्याच्या वर्गणीला, सत्यनारायणच्या पूजेला, फाटलेल्या नोटा, ठेचलेली बंदी, हे कुठं असतात? दानपेटीत. जे माल कुठंच खपत नाही ते कुठं असतो? आळंदीला. असू द्या, अरे रेडा बोला, हे बोलणार नाहीत का? बोलतील. सांगायचं तात्पर्य की लोक काय समजतात संतांना? दरिद्रहीन समजतात, आळशीली, निर्भूल. पण संत मात्र या अभंगातून स्तुती करत नाही. तुम्हाला सर्व जीवाला, तुम्ही आम्ही जीव कसे अल्पहीन आहे, त्यांना जाणू शकत नाही. जीव हा संतांना जाणण्याच्या पलीकडे असल्यामुळे संत महात्म्याने नाविलाजानं सांगावं लागलं की तुम्ही जसे समजतात तसे ते नाही. उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. आपल्या घरामध्ये पाहुणा आला, विको थोडा लय जण हाती झाला,
आपल्या घरामध्ये आधी होता तसंच करा. समजा आपल्या घरामध्ये पाहुणा आल्यानंतर आपल्या घरच्या मंडळीचे त्या पाहुण्याला परिचय करून देतो का नाही? त्या पाहुण्याला काही माहिती असते का आपल्या घरात? असते का? हे आमचे मोठे बंधू आहेत, हे आमची छोटी, हे आमच्या पत्नी, हा मुलगा इथला 10वीला शिकतो, हा मुलगा 4थीला शिकतो, माझा हे उद्योग आहे, ते उद्योग आहे, असं आपण पाहुण्याला आल्याला सांगतो. मग आता आपण हे पाहुण्याला सांगितल्यानंतर आपली स्तुती करतो का आपण? आता तो भाग वेगळा म्हणा आहे का नाही. इकडे बापाला उपाशी ठेवतो पण लोकांना म्हणतो बापाची एवढी सेवा करतो, तो भाग वेगळा आहे का नाही. एखादा माणूस गिरे असतोच ना, त्या आल्याला म्हणतो हे का महाराज ही 20 एकर माझी आहे, हे 25 एकर माझी, इकडे द्राक्षाची बागाची, हा हे सगळं मीच कपिलं. हे आता महाराज मंडळात सांगतात ना, महाराज हे स्वतःच्या कष्टावर केला, माझ्या बापाला काहीच केलं नाही. हो कोण म्हणते? पुढचा माणूस. आम्हाला काहीच केलं नाही, हे घर मी माझ्या स्वतःच्या कष्टाने बांधलं, म्हणले ही गाडी माझ्या स्वतःच्या कष्टाने घेतली, हे शेत सगळं रानात फिर, हे बगीचा आपलं सगळं मी स्वतःला घेतलंय. म्हणलं माझ्या बापाला काही दिलं नाही, जसा जन्माला काढला तसा काय दिलं नाही. मला राहुलं नाही नरसिंह इतका राग आला त्याला, कोणीच नव्हतं म्हणून बरं झालं. मला तुला तर नेमकं टिंब ज्याला कळली ते समजा, ज्याला नाही कळली ते बुंदी खाऊन जागे. तुला तर आहे का नाही. म्हणजे असं सांगतात ना, म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपल्या घरी पाहुणा आला की आपण परिचय करून देतो. ह्याला स्तुती म्हणतात का? हो नाही. त्याला माहिती नसल्यामुळं, त्याला जाण नसल्यामुळं, त्याला परिचय नसल्यामुळं, तसं संत महात्मे आम्हाला परिचित नसल्यामुळे, तुम्ही आम्ही जाणू शकत नसल्यामुळे नाविलाजानं आपण संतांना समजू शकत नाही. तसं या भागातून संत स्तुती करत नाहीत. मग संत महात्मे मदत आम्ही झालो बळीवंत. हे कसं काय? अभंगाचं पहिलं चरण. बळीवंत. महाराज म्हटले तुम्ही स्तुती करत नाही, मग तुम्हाला जाणायचं म्हटलं की संतच व्हावं लागेल. मग ते बळ कुठून आणलं? तर थोडं शास्त्रामध्ये असे प्रोटिक एक दोन चार बळाची यादी तुम्हाला सांगतो. एक मिनिटात सांगतो. हा
पहिलं बळ आहे शारीरिक बळ आहे, दुसरं बळ आहे सांपत्तिक बळ आहे, तिसरं बळ आहे कौटुंबिक बळ, चौथं बळ आहे सत्तेचं बळ आहे, बौद्धिक बळ आहे, कौटुंबिक बळ. किती झाले? 5 झाले. शारीरिक बळ, सांपत्तिक बळ, कौटुंबिक बळ, बौद्धिक बळ आणि सत्तेचं बळ. आता एक यादी सांगतो. शारीरिक बळ कशाला म्हणतात? जो शरीराला धष्टपुष्ट आहे, टप्पू आहे, खूप बलवान आहे, खूप शक्तिशाली आहे, कितीही त्याच्या अंगावर किती माणसं दमून आले तरी तू एका ऑन द स्पॉट गोइंग टू पुरी. त्याला कोणतं बळ म्हणतात? शारीरिक बळ. मग तो कोणालाच ऐकत नाही. आणि त्या यादीमध्ये अग्रगण्य स्थान कोणाचं आहे? बोला बोला. हनुमंतराय. वा, हनुमंतराय. आणि दुसरं आता भरपूर आहे. आपले भीमदादा हे कोणत्या बळानं प्रसिद्धीला आले? शारीरिक बळानं. आता आपण जे पैलवान पाहतो कोल्हापूर, हे आपण कुस्त्या करतो, हे कोणतं बळ आहे? बरं पोरं डब्ल्यू बघता का? डब्ल्यू खल्लीचं डिशू बघता ना? ह्याला कोणतं बळ म्हणतात? शारीरिक बळ. हा, या शारीरिक बळ आहे, हे शारीरिक बळ ज्याच्याकडे आहे तो जगामध्ये सर्वात बलवान आहे महाराज. दुसरं बळ, तर आपल्याला पुढे जायचं. दुसरं बळ कोणतं आहे? सांपत्तिक बळ. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या सांपत्तिक बळावर हे चालू आहे. आता आपला सप्ताह कोणत्या बळावर चालू आहे? सांपत्तिक. आणि ज्याच्याकडे सांपत्तिक बळ नाही त्याला काही किंमत आहे का जगामध्ये? नाही नाही नाही. ज्याच्या खिशात पैसा नाही, जो गायच्या आपला महाग, त्याला आपण विचारते का? नाही नाही. पैसा, शास्त्राने त्याचं वर्णनच केलं. ज्याच्याकडे पैसा असेल नरसिंह, लोक त्याची खूप स्तुती करतात. सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई, सब पैसे ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला मान मान्यता आहे. धनवान पुरुष जो आहे त्याला जगामध्ये मान्यता आहे महाराज. हो, एकच श्लोक सांगतो. या श्लोकापुढे तुकोबारांनी त्या श्लोकाचं एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. यशास्तवितरण स्मरण कुलीनास पंडितः सवक्ता स्वयं वक्ता सचित विषणीयम सर्व गुणं कांचनम आश्रयंती. कळलं का श्लोक? यशास्तवितरण स्मरण कुलीनास पंडितः सवक्ता. ही जेवढी यादी सांगितली या श्लोकात सुभाषितकाराने, त्या सगळी यादी कशाच्या आश्रयाच्या खाली राहतात? कशाचा आधार आहे? वित्त, पैसा. पैसा असल आणि एखादा जर येड जरी असल, सर्व मान्यता आहुजली,
तुमच्याकडे मान मान्यता आहे. तुमच्या पाहुण्याकडे तुमच्याकडे जर पैसा नसेल तर तुम्हाला किंमत देतो. बोला बोला. नाही 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 नाही. अहो ती विद्वान किती जरी असू द्या, यशास्त वितरम समरण कुलीना. पहिलं काय दिलं? आता तुम्ही आम्ही परत लग्नाचा आलो. लग्न जमवायचं म्हटलं तर आपण कुळ गोत्र वगैरे पाहतो की नाही? ते कुळात नाही, कुण्या गोत्राला बघतो का? असं बघतो. काय तिचं कुळ गोत्र बघायचं, त्याच्याकडे 50 ट्रॅक्टर आहेत. आता 50 ट्रॅक्टर कुळगोत्र असते होय? त्याच्यावर कारखाना आहे, त्याच्यावर कुळगोत्र असतं. तरी लोक चौल्या किंवा भरपूर पैसा आहे की नाही? यशास्त वितरम समरण कुलीना. का? त्याच्याकडे पैसा असले म्हणजे ते कुळ लपले. यशास्त वितरम समरण कुलीना स वक्ता. हे बघा, ज्याला हरिपाठ पाठ नाही, आता कोणाची मी निंदा करत नाही, ज्याचा हरिपाठ पाठ नाही ते जाकीट घालतो, मोठं मोठं पाकिट मागतो. ज्याला हरिपाठ पाठ नाही ते 4000चं जाकीट घालतो आणि 2000चे धोतर घालतो. आणि ज्याला ज्ञानेश्वरी गाथा सगळ्या ग्रंथाचं अध्ययन केलं त्याला तारीख नाही. बुवा काय दुर्दैव आहे महाराज कलियुगात. काय बाबा, मी कोणाची निंदा करत नाही, वस्तुस्थिती आहे. ज्यांनी कधी ज्ञानेश्वरी पारायण केलं नाही, ज्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही, त्याचा आज उदय आहे. जवळजवळ मला वाटतं 70 ते 80% असं 60 सध्या जी विद्वान आहेत ते घरी बसून आहेत. आता ह्यांना पण नावेला जर मोकळे टाकायची पळ्याला का? पोटासाठी नाचते मी परवा. काय करत आम्हाला विनोद करत नाही. आता आम्ही एखाद्या ठिकाणी ववी गातात गेले, सप्ताह कशासाठी असतो? त्याच्यात ज्ञानेश्वरीच्या वव्या असावं, त्याच्यात एखादा श्लोक असावा, त्याच्यात प्रमाणा असावं, याच्यासाठी विनोद असावा. व त्यांनी सांगितलं फवारणी द्या, तसं असावं थोडंफार, त्याच्याबद्दल विषय नाही की नाही. मी हे नाही सांग फवारणी विनोद असावं, तर ते शास्त्र प्रमाणाला धरून विनोद असतो ह्याला, है की नाही. मला सांगायचा मुद्दा असा आहे, सैव वक्ता सचदर्शनीयम. हजारोमध्ये 10,000 मध्ये एक वक्ता असतो बाबा. शती शिवजाई शुशुरा. शास्त्रकार म्हणतात, अरे बाबा वक्ता म्हणजे काय शाटून मांडून समजलं का? वक्ता म्हणजे असं तसं आहे. अरे वक्ता म्हणजे शती शिवजाई शुशुरा. हजारामध्ये वक्ता तयार होतो महाराज. तरी लोकांनी जर का बरं त्याला वक्ता म्हणतात? त्याच्याकडे पैसा आहे. तुम्ही का आता प्रत्येक गावाचा अनुभव आहे. आता आपण मान कुणाला देतो? त्याच्याकडे घणो पैसा. एखाद्या गावात जर एखादी आपल्या शाळा वगैरे सरकारी बांधली, हायस्कूल बांधलाय, कशाचं उद्घाटन असतं तर आपण पुढे कोणाला बोलतो? ज्याच्याकडे पैसा या 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 सावकार या, पाटील या, अमुक या, टमुक या, पुढे म्हणतो आहे की नाही. का? त्याचं नाव पत्रिकेत टाकतात. उद्या आपल्या गावात आमदार साहेब येणार आहेत, मंत्री मोदी येणार आहेत, सगळे येणार आहेत, मोठे मोठे लोक आहेत. तुम्हाला उद्या भाषण करायचं, दिलं मोठे मला त्याला. फक्त त्याच्याकडे पैसा. आता काय करावं? त्यानं रात्रभर पाठ केला, उद्या मुख्यमंत्री साहेब येणार आहेत म्हणून. हा, अमुक आपल्या गावात ठरलेलं आहे, तमुक ठरलेलं. काय काय लिहिलं होतं त्याच्यात? आपल्या गावातल्या सगळ्या योजना मीच खाल्या. सणास बाथरूम सोडली नाही, डाबर सोडला नाही, है की नाही. घरपट्टी घरनळी आणली ती सोडली नाही, काही सोडलं नाही. असं लिहिलं होतं का? आपल्या गावात अमुक आला, टमुक आले म्हणून सगळं लिहिलं. याला पाठ केला, रात्रभर जागला. दुसऱ्या दिवशी आले उद्घाटन प्रसंग आले. मग आता ह्याचा नंबर लागला ना सगळे. आमच्या गावात असं झालं तसं झालं सगळं बोल. हा गेला बा, हे आधीच जोश मध्ये होते, कडकपडे बुडे घालून शेक फेक मारून असतात. त्याचा कोंबड्याचा भांग फिंग तोरा फिरत पुन्हा आता बोटा घरचं म्हणजे का त्याला कडक असा बोट काळा गेला स्टेज गेल्या भाषणासह. हो आपल्या गावात जमलेले सर्व आज आलेले मंत्री महोदय, ज्यांच्यामुळं आपल्या गावात ही अमुक योजना म्हणली, त्याच्या माड्या जशी इठल सुरू केल्या त्याला घाम सुरू झाला. अमुक आला म्हणजे बसला, पट्ट दिशा बसला. तरी लोक लगेच टाळ्या कडकड टाळ्या. खाली आलेले सगळं काय बोलत पाटील, काय बोलत वा कशाचं बोललं. खाली बसलं पाटील, मांड इटल करू लागला. काय बोललं? हा पाटील म्हणले, वा तुम्हाला आवडलं? हो चला चहाला. पाटील गेला चहातच. हे कशामुळे पाटीलची स्तुती केली कळलं तुम्हाला? मी नेहमी सांगतो, ज्याच्या मोठ्या घरच्या कुत्र्याला पण आहो जावं बोलतात. काय म्हणतात? कुत्र्याला पण काय म्हणतात? ते ढेकण राखायला, कुत्र्याला राखायला, मांजर राखायला काही स्पेशल माणसं ठेवलेले असतात मोठे घरी. आणि ते कुत्रे बी इतके भाग्यवान महाराज ते गाडीत बसून जातात.
काय भाग्य असो मोठ्या घरचे लोक हे कशामुळे आहे पैशामुळे महाराज हा ज्याच्याकडे पैसा यश असतं वितरम समर्थ कुणी ना हा सब पंडित आहे लोक त्याला पंडित म्हणतात आज तुला पंडित म्हणाय काल महाराजांना अभंग कोणता घेतला हे माहित नाही तुला पंडित कशाला म्हणतात से वक्ता सचिंद्र सर्वगुणम कांचनम आश्रयंती का कारण तुम्हाला सांग का पैसा नसेल तर कोणी कुणाचा नाही रे नाही नाही नसताना आपल्याजवळ कोणी तर थांबते याला खरं प्रेम म्हणतात पैशासाठी तर कोणी येते हो पैशावर तर कोणी प्रेम करत आज सर्व हे पैशावर चालू आहे ना प्रेमासाठी काय चालू आहे का पण एक वाक्य सांगू का तुम्ही पैशासाठी एखाद्या राजाच्या पायावर जर तुमचं नाक घातचं असेल तुमचं जीवन जर बर्बाद करत असाल तर मी एक वाक्य सांगतो त्याच्यापेक्षा माझ्या ज्ञानोबाराय आणि तुकोबारांच्या पायावर चरणावर तुम्ही डोकं ठेवलात असा पैसा काय जयाची है द्वारी अरे सोन्याचा याचा अर्थ सुखाचा पिंपळ सोन्याचा पिंपळ आहे पण माझ्या ज्ञानोबारांच्या दारात पिंपळ सोन्याचा आहे लंकेत त्या रावणाची घरं होती पण दारात काय माझ्या मग आम्हाला काही कमी आहे का फक्त संताला शरण राहावं पण आपण पैशाच्या मागे लागतो लोक पैशाला किंमत देतात बहीण कशाला किंमत देते पैशाला भाऊ कशाला किंमत देतो पैशाला आहे की नाही नाते पोते कशाला किंमत देतात हो नाथ महाराज सांगतात नाही रे नाही
टेन्शन नका घेऊ, है का नाही? है की नाही? याला सांपत्तिक बळ आहे महाराज. चला आपल्याला पुढे जायचे. आता 2-3 आहे की नाही? हे सर्व पैशावर आहे महाराज. श्लोक सांगितला मी. यश शास्त्र वितरम समरण कुणी हास पंडित हास वक्ता हा, है की नाही? त्या श्लोकाचं ट्रान्सलेशन ज्ञानोबा कशात करतात ना? कोणतं प्रमाण दिलं? धनवंता लागी सर्व मान्यता हे धनवान पुरुषाला. चला हे हा कोणतं बळ झाले? सांपत्तिक. चला सत्तेचं बळ. आता हे कीर्तन सांगायची गोष्ट आहे का? 50 कोटी ले जाओ गोवा खवा जाओ, ह्याला कोणतं बळ म्हणतात? सत्तेचे बळ. इकडलं तिकडे फोडा, तिथे कामात तुम्ही परफेक्ट आहे सगळे, आहे की नाही? ह्याचा एक फोडला की आपली सत्ता आली. आणि सत्ते पुढे शांतपण आहे का? शांतपण करायचं नाही. सत्ता नाही अवघड आहे. साधं म्हशीची आपल्याला काय म्हणतात त्याला पावती करायची म्हणजे पुन्हा सही लागते. आता आहे का ती प्रथा का बंद झाली? आहे ना सरपंच, हे की नाही? आणि त्याच्याशी नीट नाही राहिलं त्याला सही देईल का? नाही. मग त्याला काय म्हणायचं? सत्तेचं बळ म्हणायचं. ह्याला सत्तेचं बळ. चला 3 बळ झाला. 4थं बळ कोणतं आहे? कौटुंबिक बळ. तर तुम्ही आम्ही आता खेडेगाव जर सोडलं नशिंगाव, सिटीमध्ये तसं वातावरण आहे मला नाही बाबा. आवा त्या घरात एखाद्याच्या सिटीत गेलं की असं वाटतं संशय भूमीत गेलो आपण. कशात गेलो? पण गावात आल्यानंतर किती प्रेम आहे. एकमेकाची आपुलकी, एकमेकाचा जिव्हाळा. हे कसलं आहे कुटुंबातलं. आता गावात पण एकाची 2, 2चे 4, 5 घरं झालेली पण प्रेम आहे टिकून. ह्याला कौटुंबिक बळ म्हणतात. आहे का? ज्याच्याकडे कौटुंबिक बळ आहे तो जगात सर्वात श्रीमंत आहे महाराज. एकच उदाहरण डोळ्यापुढे राहा. जर लंकेचा राजा रावण हरलाच असेल तर त्याच्याकडे एक बळ नव्हतं. ते कोणतं? कौटुंबिक बळ. तुम्ही मला कसं काय? रामायण पाठ करणारे आहेत ना. रावणासोबत सर्व होते. कुंभकर्ण होतं, सगळी सैन्य होती. रावण 33 कोटी देवाला बंदिस्त केलं होतं. पण रावणाकडे फक्त एकच नव्हतं, त्याचा भाऊ विभीषण. म्हणून रावण हारला. त्याचा विजय झाला का? त्याच्याकडे कौटुंबिक बळ नाही. चला रामा नाही 2 मिनिटासाठी. प्रभू रामचंद्राचा जर विजय झाला असेल दादांनो तर कोणत्या बळावर? कौटुंबिक. त्यांच्या संगतीत कोण होते? भैया लक्ष्मण दादा, आहे का नाही? मारुतीराय भैया लक्ष्मण दादा. याला कोणतं बळ म्हणतात? म्हणून सांगतो एवढ्या तुकड्यासाठी एकमेकाच्या भावाच्या माना कापू नका, आहे की नाही? एवढ्यासाठी बहिणीला मारू नका, बहिणीला बोलायचं बंद करू नका. एकमेक किती दिवस राहणार आपण? क्या भरोसा आहे इस जिंदगी का? आहे की नाही? कधी क्षणभरात हे बुडबुडा फुटून जाईल. माणसं महाराज एवढ्यासाठी नको ते वाद करतात. भाऊला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, नातेवाईक बायकांना बोलत नाही. कुटुंब एक न राहिल्याचा परिणाम कोणी आपल्यावर अधिकार गाजवतो. हो, तर एक उदाहरण सांगत असतो मी. कृष्णा महाराज नेहरू माझ्यासारखा उदबत्तीच्या म्हणजे काडीवाला समजा, हा, आणि पुढून धष्टपुष्ट आहे का इथं कोणी पैलवानासारखा एखादा? माझ्यासारखं कौटुंबिक बळ कशाला म्हणतात? धष्टपुष्ट गडी माझ्यासारखा. असं चौकात भर चौकामध्ये सकाळी तडक तडक निघाला असा धष्टपुष्ट. त्याच्यासोबत 2-4 त्याचे जोडीदार पाठीमागे वडीदार असतात ना, गुटके खवा असतात ना ते पाठीमागे. काही ते कोंगाडी 4-5 अशी ही जोडीदार मंडळी. ते बॉस असतो आणि आजच बधी छाप माझ्यासारखा कण 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 आला बुवा. सगळी मंडळी अशी वट्यावर बसलेली. गेल्या त्या बॉडीगार्डच्या असा छप दिशा असं सप दिशा असं सप दिशा आणि आता सगळे गावातले लोक अरे एवढं उदबत्ती छाप म्हणले गडी. हे पैलवान गडी म्हणलं. अख्ख्या घराचं तर खालच खाला, अख्खं शेत मातीत घातलं, अख्खं गाव मातीत घातलं, नंदी बळी झाला म्हणला. आणि ह्याला मारून गेला. बरेच शब्दाला काय बोलला नाही, एक शब्द काढला नाही म्हणलं. कोण म्हणाले? सगळे मित्र मंडळी तिची जमलेली. हा तुला काय अक्कल फिकर आहे का नाही? शांभाऊ म्हणला. काय झाला म्हणला? अरे ते उदबत्ती छाप म्हणला, भर चौकात आला म्हणला, सगळ्याच्या समोर तुझ्या कानसुलीत हाणून गेला दिशा असा, आणि तू एक शब्द बोलला नाही. त्याला सगळे एक त्याचं झालं की त्याचं ते म्हणलं अक्कल आहे का तुला? असं आहे का? काय ते सगळ्याच ऐकून घेतलं आणि म्हटलं झालं तुमचं? काय झालं? वरी तोंड करून म्हणलं ऐका म्हटलं. ते दिसायला जरी उदबत्ती छाप असलं तर त्याची पाठीमागचं कारण आहे का? म्हटलं काय? ते दिसायला असा उदबत्ती छाप आहे. ते मारून गेलं, मी बी मार खाल्लं. मग जर मी त्याला मारलं असतं
त्याला हात लावला असतं काय घडलं असतं माहितीये का? काय घडलं असतं? माझ्या घरात येऊन घरातून वळून दारात आणून गल्लीत आणून कुत्र्यागत मला हाणलं असतं. म्हणलं का? त्याच्या पाठीमागची मंडळी कशी आहे तुला माहितीये का? एक अशी म्हणली. कळलं का तुम्हाला? पाठीमागची म्हणजे त्याच्या घरातली माणसं, म्हणजे त्याचा कौटुंबिक बळ होतं, त्याच्या कुटुंबातला त्याला आधार होता, म्हणून तो पैलवान देखील त्याला काय करू शकला नाही बाबा. आज आमच्या सुमित्र महाराजांनी एक उदाहरण सांगितलं, प्रवचन आवडलं सगळ्यांना. मान हलवा ना पूर्ण किती सुंदर प्रवचन केलं. माझ्या कीर्तनापेक्षा भारी त्याचं प्रवचन, इतकं गोड प्रवचन केलं महाराज, अक्षरशः माझं कंठ दाटून आला. मी रडायचंच बोललो, इतकं छान केलं. मला वाटलं देखील नाही याला प्रवचन करून. हो, इतकं सुंदर आणि अप्रतिम केला, नॉन स्टॉप, काही विसरला नाही. हा, इतकं महाराज काय आता सांगावं. गेल्या गेल्या आमच्याकडून भर आयर आहे महाराजांना. कीर्तन झाल्यावर तर काय काय महाराजांना भर आहे. टाळ्या तर वाजवा थोडं महाराज. आमच्या गंगाप्रसाद महाराजांनी, मी मध्ये होतो, बाबांनी पकवाज मृदंगाचार्य बाबांनी पहिला फेरा झाला रामकृष्ण, दुसऱ्या फेराला मी आई मला चिवडा देत होते सुमित्राच्या. ते उठले आणि वाजवायला सुरुवात केली आणि म्हटले सुमित बघा कसा वाजवायला गंगाप्रसाद. म्हटलं मी मधूनच म्हण नाही नाही ते महाराज बसले. नाही मला विचार, मी त्याचा बोल नाही. हात क्या है मेरे को मालूम है, कोणाचा हात आहे. इतका छान बोल मध्ये टाकू लागला, इतका सुंदर वाजला. महाराष्ट्रातले आमचे दुसरे कृष्णा महाराज होणार आहेत भविष्य आणि गायनाचे जसं आमच्या कृष्ण महाराजांचा हात आहे महाराज. काय असं वाटलं की बस अशी चाल काढली मी होऊन जाऊ त्या डाळ आणि धोपट संगत म्हणतात. वाजलं पण बऱ्याच दिवसांनी भेट झाली महाराजांची. महाराज तसं वाजवायला आता तर तो पहिला वर्ष आहे गंगाप्रसादचं, सुमित्राचं दुसरं वर्ष आहे. आता पहिली कुस्तीचं नारळ आहे, जरा दम अजून लई कुस्त्या पाहिजे आहे की नाही. गदी प्लॅस्टिकचा गदा घ्यायचा, त्याला चांदीचा गदा घ्यायचा, मग पुन्हा सोन्याचा येईलच की, आहे की नाही. जे प्रारब्ध आहे ते मिळणारच आहे. प्रारब्ध जोडे धन आणि प्रारब्ध वाढे कोण देत नाही प्रारब्धाचा महाराज. असं आपलं गोड असं त्यानं प्रवचन मध्ये उदाहरण दिलं, त्यासाठी मी इथं होतो. कौटुंबिक बळ इथंच होतो ना. गजेंद्र नावाच्या हत्तीचं त्यानं उदाहरण दिलं. गजेंद्र नावाचा हत्ती एका सरोवरावर स्नान करण्यासाठी आला होता. स्नान करत असताना एका मगरीनं त्याचं पाय धरलं. हजारो वर्ष महाराज युद्ध खेळलं, तरी त्याच्या कुटुंबातले आले, सगळे आले. कुटुंबातले म्हटले काही दिवस कुटुंबातले युद्ध खेळलं नाही ना बाबा, तुझं तू बघ म्हणले. पत्नीनं म्हटलं, मुलानं म्हटलं आता आम्ही त्याच्यात सहभागी नाही म्हटलं. पुन्हा मुलांनी सगळ्यांनी सहभागी घेतलं. हजारो वर्ष त्या मुलासंग गजेंद्र नावाचा हत्ती. कारण का तुम्हाला एक सांगू का, प्रत्येकाचं बळ ठरलेलं आहे. कुत्ता अपनी ही गली में शेर होता है. कुत्रा आपल्याच गलीत भुकतो, बाहेरच्या गलीत जाऊ द्या बरं, एकही कुत्र त्याला शिल्लक ठेवत नाही. इथं भाव करावं त्यांना. तसं प्रत्येकाच्या स्थानावर त्याचं स्थान मागणे बरं का. तसं त्या मगरीचं स्थान कोणतं होतं? पाण्यामध्ये त्याचं बळ आहे. आणि त्या मगरीने जर पाण्याच्या बाहेर आलं त्याला कुत्रे फाडून टाकतात. कुत्रे म्हणजे प्रत्येकाचं स्थान आहे. तर ते हजारो वर्ष त्या मगरी संग युद्ध लढलं. मग त्याला साथ कोणी दिलं? त्याच्या कुटुंबात. ह्याला काय कोणतं? कौटुंबिक बळ म्हणतात महाराज. चला, हे बळ ज्याच्याकडे ते जगात सर्वात मोठा बलवान आहे. कशाला बलवान आहे? नुसतं बळानं नाही बाबा, मानसिक बळानं देखील तो बलवान आहे. त्याच्या ठिकाणी ती ऊर्जा निर्माण आहे. अरे माझ्या पाठीमागे माझी घरची, माझ्या पाठीमागे माझा भाऊ आहे, माझ्या पाठीमागे माझा चुलता आहे, माझ्या पाठीमागे माझी बहीण आहे. हे जर असलं तर जगात तुम्हाला कोणी बोट दाखवण्याची हिंमत आहे कोणाची? बोट दाखव. त्याला कौटुंबिक, त्याला सत्तेचं बळ झालं, कौटुंबिक बळ झालं, सांपत्तिक बळ झालं, आता बौद्धिक बळ शेवटचं बळ आहे. हे बौद्धिक बळ कोणाकोणाकडे आहे? भगवान मारुती रे. बुद्धिमत्ता वरिष्ठ, याला बौद्धिक बळ. आणि ज्याच्याकडे बौद्धिक बळ, आता हे आम्ही कीर्तन कोणत्या बळावर करतो? बौद्धिक. महाराज कोणत्या बळावर लगे वाजितात म्हणजे मुकले टाकतात? बौद्धिक बळावर. हे शिक्षण मंडळी, ही वकील मंडळी, हे कोणत्या बळावर नाही? याला बौद्धिक. जाऊ दे, हे नाही कळलं ना, तुकोबारांच्या भाषेत सांगतो एक उदाहरण म्हणे. एक फवारणी म्हणून ना, तुकोबारा म्हटलं ऐका झोपल्या नाही ना, जांभळ्या गेल्यात काय काय माना टाकल्यात खाली. बाबा 500 रुपये भेटणार आहेत कीर्तन झाल्यावर. ओ बहिरा मंडळ, लाडकी बहीण योजना 500 रुपये, 500 कीर्तनकाराकडून
हाय हाय 500 म्हणलं बघा की कशा टुळ 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 बघा. पुढे येऊ नका फक्त माझ्यापाशी. ती द्या बाबा म्हणून इथं जागेवर बसा फक्त. हा काय का गोष्ट आहे का. बौद्धिक बळ कशाला म्हणतात. आपल्या एका गावामध्ये लिंबवाडी समजा. लिंबवाडीमध्ये एक वाघोबा शिरून एक शिरला समजा. रोज वाघोबा शिरला. आता वाघोबा शिरल्यानंतर कोणाची कोंबडीच पळीव, कोणाची बकरीच हात आहे का नाही, कोणाची गायच खाय. एखादा लईच म्हातारा टपकेलेलं बाजार झोपले ते म्हातारा बिहान असं रोज करू लागलं ते वाघ्या. गाव लिंबवाडी परेशान. काय करायचं कसं करायचं. पुढागर घेतली 4-5 म्हणले. ह्यानंतर एक रोज एक म्हातारा एक लेकरू एक कोंबडी घ्यायला म्हटलं. आता काय करायचं काय म्हणले. त्याच्याकडे पुढाकार घेतले आपले सचिनराव सारखे, आपले नरसिंहराव सारखे, ही पोड मोठे मोठे काय नाही म्हणले. एक नियोजन राव म्हणले. आयडिया काढली त्यांनी. हे रोज असंच चालू झालं. गावात एक माणूस शिल्लक राहणार नाही म्हटले. मग तिने गेले आणि एक आयडिया काढली. पिंजरे करून आणली. पिंजरा आणि जिथून वाघोबा प्रवास करतो त्या वेळेमध्ये प्रत्येक ठिकाणी पिंजरे लावून ठेवतो. नेमकं पिंजरे त्या वाघोबाला माहित नाही. दिवसा यायचा रात्री यायचा. नेमकं वाघोबा त्या दिवशी रात्री आला. जिथं पिंजरा ठेवला होता त्या पिंजऱ्यामध्येच डायरेक्ट वाघोबा बसला. आणि तिने सिस्टीम अशी की पिंजऱ्यात वाघोबा गेला की लगेच पिंजरा लॉक. पिंजरा लॉक झालं. सगळ्यांनी आनंदानं सगळ्यांनी टाळ्या वाजू लागले. ढोल फटाकड्या सगळे जे सगळ्यांनी सगळ्याचा जे जयकार झाला. महाराज काय सांगता. वाघ धरला पंचकृषीमध्ये सगळीकडे वाघोबा धरला. लिंबवाडीच्या लोकांनी वाघोबा धरला सगळीकडे सगळी गर्दी. ह्या सप्त्याला कोणीच नाही. कीर्तनाला कोणी नाही. जसं इंदुरीकडच्या कीर्तनाला लोक तसे सगळं वाघ पाहिजे. आता ते वाघच होतं. ते 5:30चा वाघ नव्हता बघायला. गटारगिरीचे सभासद ते नव्हते आहे की नाही. ते वाघ वेगळा सगळे बघायला गर्दी. लहानपण रोज बघायचे सगळे. 10-12 दिवस झाले. बौद्धिक बळावर दृष्टांत सांगतो. 10 ते 12 दिवस झाले त्या वाघोबाला काहीच नाही. रोज एक खाण्यात आली मोडीचं. पण 12 दिवस झालं. मग असंच एक दिवस फिरत एका जंगलातून कंदर भागातून कोलोबा आला. कोणाला असं लिंबवाडीच्या रस्त्यावरून जात असताना कोलोबा आला. जात असताना म्हणलं कडे इथे इंदोरीकरचं तर कीर्तन नाही म्हणला. पुरुषोत्तम पाटलाचं तर कीर्तन नाही म्हणलं. वाजवायला कृष्ण महाराज तर नाहीत का. गायला कृष्ण आकाश महाराज नाहीत का. एवढं वातावरण देते एवढी गर्दी. म्हटलं हाय काय म्हटलं. कोल्यानं सहज असा फेरफटका हाकून गेला. सगळे माणसं सगळी जिकडे तिकडे जर हा कोल्या म्हणलं हा हे तो जंगल का राजा. जंगलाचा राजा इथं पाहिलं. कोल्यात त्यानं मान खाली घालून बसलेला होता. आणि कोलोबाने हाक वाढले. वाघोबा म्हणला. असं पाहिला वाघ्यानं वरी पाहिलं. हा कोलोबा दिसतात जंगलातून आलं. तिने असं पाहिल्या थोडं तिला बरं वाटलं. लगेच म्हटला कोलोबा वाघोबा म्हणतात तुम्ही पिंजऱ्यामध्ये कसं काय. त्यानं म्हटलं काय सांगू कोल्या तू बरं झाला आलास. गेल्या 10-12 वर्ष झाली लिंबवाडीतल्या लोकांनी मला या पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवला. काय सांगू काही नाही म्हटलं. पोटात अन्नाचा कण नाही काही खाल्लं नाही म्हटलं. आता वाघाचा शिकार म्हणजे माणसं भक्षण करून पाहिलं म्हटलं. 12 दिवस झालं. मी म्हणतो एवढी कसं काय गर्दी चर्चा झाली. तू बरं झालं बाबा देवासारखा भेटला. तू बी जंगलातला. मग तुम्ही आमचे राजे आहेत. संकट काळाला आम्हाला तुम्ही सहकार्य करणार आहे. मी आलो बोला. बरं झालं तू आलास ना. एक काम काय मला या पिंजऱ्यातून बाहेर काढ. आता कोल्याला दया आली. एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुस्वतंत्र. तर आली दया. 3 पिंजऱ्यातून वाघोबा बाहेर आली. आता वाघोबा बाहेर आल्यानंतर त्या कोल्याला साष्टांग प्रणिपात दंडवत घातला महाराज. आणि लगेच स्तुती केले. वा 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 कोल्या. अरे रे 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 कोणत्या जन्मातलं मी तुझं पुण्य आहे रे बाबा माझं की तुम्हाला येऊन इथं सोडलास. काय माझं भाग्य आहे. किती मोठ्या संकटातून तू बाहेर काढलास. अरे तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही. जन्मोजन्मी विसरणार नाही. कधीही तुला संकट आलं तर मला हाक मार रे बाबा. मी धावून येतो. असं कोण म्हणते. वाघोबा. कोणाला म्हणते कोल्याला. मग कोल्या म्हटलं बस म्हणलं माझं हे कर्तव्य होतं वाघोबा दादा. त्याचं टेन्शन घेऊ नका म्हटलं. मी तुमच्या कामा आलो. हेच माझे काहीतरी पुण्याची भाग्याची गोष्ट आहे म्हटलं. इथपर्यंत बोलणं ठीक झालं. त्यानंतर कीर्तनच मांडलं. मग नुसते कीर्तन नुसते दृष्टांत हसवायचं म्हटलं नाही. पुढे वेदांत काढला वाघ्यानं. म्हणजे उपदेश करायला सुरू केला. म्हणला कोरोबा दादा म्हणजे काय तुम्ही काढला तिथपर्यंत ठीक आहे चालेल. मग काय हरकत पण अजून एक काम करायला पाहिजे. म्हणले काय
म्हटलं गेल्या 10-12 दिवस झालं पोटात अन्नाचं कण नाही. आता माझी काही खायची सोय करा किंवा म्हटलं. हा खायची सोय काय आणू का म्हटलं, खायला भाकरी आणू, भाजी आणू, काय आणू? कशाला काय आणायचंय म्हटलं. मग तुम्हीच आहेत की म्हटलं, तुम्ही डोळे झाका, मी तुमचा नाश्ता करतो. कोल्याला जाग्यावर चक्कर आली महाराज. काय करावं, घाम फुटला अत्तार म्हटला. कोल्या म्हटला येणे तर आपल्या दारात गाडी सोडली. मनात म्हणला कोल्या, म्हणलं आता पळून जायचं म्हटलं पळून जाऊ शकत, कुस्ती खेळायची म्हटलं कुस्ती खेळू शकत नाही. आता काय करावं, वाघोबा गप बसला नाही. अरे कोल्या काय विचार करतो तू, गीता वाचली नाही का, ज्ञानेश्वरी वाचली नाही का? म्हणजे ज्ञानेश्वरी गीतेत काय सांगितलं नाही, ज्यात हे शरीर जाणार आहे, एक दिवस त्याला काळोबा खाणार आहे, असं तसं काळो जाण्यापेक्षा, शरीर निरर्थक जाण्यापेक्षा. अरे बाबा तू जर माझ्या पुढे खुशाल डोळ्या झाकून पडला तर तुला पुण्य प्राप्त होईल. उपजते ते ना अशी. कोल्या म्हटला हेच कीर्तन लई महागात पडणार आहे गड्या म्हणला. ते आपाट शिकून आले दिसते म्हटलं, ही लईच कीर्तन महागात भयानक पडणार आहे म्हणले. लोकही म्हणत असले कुठून बला आणली आहे की नाही, हा लय महागात कीर्तन म्हटलं. आता काय करा म्हटलं, काय विचार करू नको, डोळे झाक, मी खातो. पर्याय नाही म्हटलं. ठीक आहे म्हणले वाघोबा दादा, खा तुम्ही खुशाल, पण एक माझी इच्छा आहे. म्हणले काय? कैदी फाशीला देण्यापूर्वी त्याची काही इच्छा असतील ते पूर्ण करतात का नाही, करतात का नाही? हाय का नाही कैदीला, बाबा तुला का घरच्या परिवाराला भेटून यायचं का, हा कुठे एखादा शेणमान नवीन सलमान खानचा आला तर ती बघून यायचं का, असं कैद्याला म्हणतात का? तर एखादा येच नाही का, है की? तसं त्या कोल्याला म्हटला वाघोबा दादा एक इच्छा माझी, कैद्याला जाण्यापूर्वी मला सांग, बोल तुझी काय इच्छा आहे? गायछापची पुढे आणून देऊ का म्हणला, हिमलची पुढे आणून देऊ का म्हणला, हा एखाद्या गार्डन मध्ये फिरायचं का म्हणला, हा तुम्हाला का भेटायचं का म्हणला. त्याला म्हणला नाही म्हणलं काय नाही म्हणलं याच्यापेक्षा मग काय, एक इच्छा आहे म्हणला. काय म्हणलं, म्हणले मला एक आश्चर्य वाटतं म्हणले बाबा दादा, एवढ्याशा पिंजऱ्यामध्ये तुम्ही आतमध्ये गेलातच कसं, आतमध्ये सामावण्यातच कसं, हे मला एकदा बघायचं. कळली का कोल्याची आयडिया? कळली ना? ऐक नाही, कोल्या भयानक आयडियाचा असतो, कधी कोला कीर्तनाला नसतो, लय चतुर असतो कोला, भयानक आहे की नाही. कोला म्हणला आतमध्ये कशाला जायचं असतं, कसं एकदा बघायचं. वाघोबा म्हणला गड्या एवढंच तू पाहिलं ना, मी नव्हतंच पाहायचं काय म्हणलं, फक्त मला एवढं बघायचं म्हणलं. मग वाघोबा दादानी त्या पिंजऱ्यामध्ये हळूच मान घातली. मग आत राहिलं होतं वाघोबा दादा, मग आतमध्ये पूर्ण कसं गेला होता, पूर्ण वाघोबा दादा आतमध्ये गेले. बर कोला म्हणलं ही कडी कशी लावायची, लावला म्हणलं कोल्या, कुलूप कुठे आहे का इथं, कुलूप घेतलं, कडी लावली कोल्याने, आणि आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये चावी ठेवली. राम राम वाग्या म्हणला. काय म्हणला वाग्या, राम राम म्हणलं, तू इथं भेटला, तू पुढे भेटू नको म्हणला. वाग्या महाराज ते खतरनाक वागायचं कोल्याचं काम आहे. म्हणला अरे वाग्या आता मी तर तुला सोडणार नाही, पण इथं जे जे येईल त्याला ते मी सोडू देणार. याला कोणतं बळ म्हणतात, बौद्धिक बळ म्हणतात, है की ह्याला बौद्धिक. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला असेल तर कोणत्या बळावर काढलं, अफजल खान मारला कशाच्या बळावर, बौद्धिक बळावर मारला. आला तिकडून डुलत डुलत, आता वेळ नाही पडत आहे पण काढला महाराष्ट्राच्या काळामध्ये अफजल खानाचा हे बौद्धिक बळ. वाघ नका नसते आणि बुद्धी वापरली नसती महाराजांनी तर अफजल खान मेला नसता. महाराज याला बौद्धिक बळ म्हणतात. चला हे 5 बळ सांगितले आणि हीच बळ उलटे करा. या बळापैकी संत महात्म्याकडे कोणती बळ, बरोबर आलो ना, विषय सोडून बोलत नाही ना बघा. मग आता शारीरिक बळ आहे का तुकोबाऱ्याकडे नाही. शारीरिक तुकाराम महाराज कुठे काय, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज कुठे काय कुस्ती खेळले का, हिंद केसरी होते का नाही, शारीरिक बळ होतं का त्यांच्याकडे नाही. कुठं सैन्यावर युद्धाला होते का, शारीरिक बळ नाही. बरं चला पुढं बौद्धिक बळ म्हणाल, मी तवा अनाथ अपराध आहे की मतिमंद नाही म्हणलं तुकोबाऱ्या, बौद्धिक बळ बी नाही पण हे लौकिक दृष्टीने बरं का. चला सत्तेचं बळ म्हणल्यावर तुकाराम महाराज कुठे काय ग्रामपंचायतीचे सदस्य होते का, होते मुख्यमंत्री होते, आमदार खासदार होते. सत्तेचं बळ नाही तुकोबाऱ्याकडे, बौद्धिक बळ बी नाही,
बरं आणि सांपतिक बळ म्हणावं तर सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा पाहुणे म्हणून आले. पाहुणे घराशी आले आज ऋषिकेशी पाहुणे घराशी आले ऋषिकेशी काय तुकोबारायांच्याकडे पाहुणे म्हणून अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आले. पाहुणचारकडे ते काय होतं, बसायला बाज होती का आपल्यासारखं पोट होतं, काय होतं काही नाही महाराज. जरी फाटलेली गोदडी होती महाराज, खाण्यासाठी कन्या नव्हत्या, त्याच कन्या मुख शुद्ध तुळशी दळ तुका म्हणे. पण सांपतिक बळ आहे का बाबा? तिकडून मोबाईल दाखवत बाबा अर्जंट तुझं काम आहे वाटतं, हे का नाही? वेळ झालेली मला एक घड्याळ नसल्यामुळे कळत नाही किती झाले. हा 11-15 बरोबर झालं आलो जोड आलो, है की नाही? याला सांपतिक सगळे संत जर पाहिलं तर सांपतिक बळ नाही महाराज. सांपतिक बळ नाही, शारीरिक बळ नाही, कौटुंबिक बळ म्हणाल. गोपाळ पाटील गावीची ती लोक छाती ठोकपणे म्हणतात आम्ही झालो बळीवंत. मग तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ वाचला नाही, बळीविने शक्ती बोलू नये. पाऊशेर घेतली एक जणांना हत्ती साहेब अंबारी साहेब बोल राजा तरी हत्तीवर अंबारी क्या किंमत आहे. राजाने त्याला कोंडून ठेवलं. दुसऱ्या दिवशी म्हटलं तूच करे हत्ती अंबारी साहेब घेणार, आता बोल किती क्या बोलू म्हणलं. राजे साहेब लेणे वाली रात को चिनी गई म्हणलं. अरे अंगात बोल नसतं तू मला छाती ठोकणारे म्हणतात आम्ही झालो बळीवंत. मग ते बळ कोणतं आहे? अंगी बळ. बरोबर आहे तुमचं. सरळ वेळ झाले ना, सरळ म्हणतो. कोणतं बळ आहे? त्या बळाचं नाव आहे वैराग्याचं बळ आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत जीवन अग्नी जैसे. दुसरं प्रमाण सहस्त्रनामाचे हातार सहस्त्रनाम शंखचक्राचे सुंदर ही बळाचंच आहे. ज्ञानोबारा म्हणतात परमपद बळ वैराग्य. आणि त्या शास्त्रामध्ये विचारसागरामध्ये त्याची दोन उदाहरण आले. कोणतं बळ? एक जिज्ञासा वैराग्य, दुसरं जियासा वैराग्य. त्याच्या दोन प्रक्रिया आहे. कोणकोणत्या प्रक्रिया आहे? भोगत्व शक्तीचे आवाज भोगत आहे त्याला वैराग्य म्हटलं जावे. भोगाबद्दल अनुकूलता त्याला हे वैराग्य म्हटलं जात नाही. भोगाबद्दल प्रतिकूलता यालाही वैराग्य म्हटलं जात नाही. मग विवेक असेल मग त्या बळावर काय केलं? तुकोबाराकडे एक स्त्री आली. उदाहरण घ्या डोळ्यापुढे. कोणती? जाई हो माते न काही सायास आम्ही विष्णुदास तैश नव्हे. याला वैराग्य म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज नजराना घेऊन आलं, याला काय म्हणतात? वैराग्य म्हणतात महाराज. हे वैराग्य होतं. वेळ संपलेली म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. 2 मिनिटात सेवा संपली. आम्ही जर बळ संपादन केलं तर वैराग्याच्या बळावर आम्ही हे बळ तुकोबाराय सांगतात. आता या जगामध्ये संपूर्ण बळ कुणाचं आहे? भगवंताचं. आणि संत बातमीने त्या बळावर रेडा बोलला, त्या बळावर भिंत चालली, त्याच बळावर ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद बाबांना उठवले. ह्याला बळ म्हणतात. हे वैराग्याचं बळ. म्हणून अंग्यांचे बळ रेडा बोले बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. अजून काय केलं? लाथाडीला हा संसार केला षडूर्मीचा मार. संसाराला लाथ मारली. संसार म्हणजे बोराटीचा काटा आहे. संसार म्हणजे कसा आहे? बोराटीचा काटा आहे. ते बोराटीचा काटा कसा असतो? वरून जाव तरी टोचते, खालून जाव तरी टोचते. संसार म्हणजे हे नाही हिटर शिटर मीटर लिटर हे संसार. पुनरपी जन्म पुनरपी मरण याचं नाव काय? संसार. आणि वैराग्याची एक ज्ञानोबाने सांगितलं इह लोकापासून ते परलोकापर्यंत जी जी भोग आहेत ती भोग खावण्याची विष्णूप्रमाणे जो समजत होतो
त्याला म्हणायचं वैराग्य महाराज. विठ्ठल जय जय